विशाल सरांच्या मनात काय चालला काहीच कळत नाही. त्यांना होणारा त्रास माका कळता, पण मम्माच्या बोलण्याचा मला इतका का त्रास होतोय? मम्माला काय म्हणायचं असेल नक्की? कसली गडबड असेल? विशाल सरांनी खरं काय तर सांगितलं तर सगळीच गडबड होईल. ते बाबांका काय सांगणार तर नाही ना, पण भावनेच्या भरात इरा किंवा बाबांका काय बोलून गेले तर? नाही नाही, असं होऊन चालणार नाही. विशालने मला स्पष्ट सांगितलं का नाही? जर त्याचं माझ्यावर प्रेम आहे तर त्याने मला सांगितलं पाहिजे ना. विशाल सरांचं माझ्यावर प्रेम आहे हे इराक कळला तर तिका किती त्रास होईल, आणि इराक त्रास झालेला माका नाही आवडणार. विशालचं माझ्यावरच प्रेम आहे, माहित आहे मला. तो जरी माझ्यासाठी फुलं घेऊन आला होता तरी मला त्याच्याशी बोलून हे सगळं क्लिअर करावंच लागेल. हाँ 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 चालू कर. ए सांग, मोबाईल दे, मोबाईल दे. नाही देणार. काय करणार? दे दे चल रे. काय करणार तू? नाही देणार मोबाईल. मोबाईल का पप्पू तू मोबाईल काय चोरतो? चल निघतो, चल निघतो. तुला कळतं की नाही ओळखीच्या माणसांचा कसं काय मोबाईल चोरतो? चल निघतो. तुला कळतं की नाही? हा मोबाईल चोरतोस? अरे चल जा, तुला ओळखीचीच माणसं भेटतात. एक मिनिट. कोण होता तो? तुझ्या ओळखीचा होता? मोबाईल चोरायला आला होता, ओळखीचा होता का? नाही विशाल सर नाही. मी मागापासून बघत होतो तो तुमचा पाठलाग करत येत होता, म्हणून मग आलो. तुम्ही अशी रस्त्याने एकटे का जाताय? गाडी वगैरे आणली नाही आज? विशाल काय झालं? म्हणजे तुम्ही दुःखी दिसताय. काही प्रॉब्लेम आहे का? नाही काही प्रॉब्लेम असेल ना तर सांगा बिंदास, आपण डायरेक्ट सॉल्व्ह करतो. नाही काही नाही, काही प्रॉब्लेम नाही. मी निघतो. विशाल सर सांगा ना काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? एकदा सांगितलं ना तुला काही प्रॉब्लेम नाहीये म्हणून. का पुन्हा तेच विचारतोस मला? मला सांगा, पैशी भांडण झालंय का? नाही म्हणजे ती पण अशी अस्वस्थ दिसत होती. म्हणजे तुमचा चेहरा जसा पडलाय ना तसा तिचा पण चेहरा पडलेला दिसला, म्हणून विचारलं. सांगा ना काय झालं? ती काही म्हणाली का तुला? कशाबद्दल? मग माझ्याबद्दल? हा नाही काही नाही. मी निघतो. नाही पण विशाल सर काहीतरी भानगड आहे. बयोमध्ये आणि विशाल सरांमध्ये नक्की काहीतरी झालेलं आहे. शोध घ्यावा लागणार. मीरा, मला हे कळत नाहीये की हा डाऊट तुझ्या मनात आला कुठून? एक्झॅक्टली. आणि मला जेन्युइनली असं वाटतंय की तू खूप ओव्हरथिंक करतेस. हो ने, त्याचा काय आहे ना, विशाल सर मुळातच शाय आहेत. ते असे एक्सप्रेसिव्ह नाहीयेत, आणि त्यांना चांगलाच माहिती की तुझ्या मनात काय येते. पण त्यांच्या मनात काय आहे मला कसं कळणार? अगं पण त्यांच्या मनात काही नसता तर त्यांनी तुझ्यासाठी फूल कशाला आणला असता? एक्झॅक्टली. आणि तू त्यांना प्रपोज केल्यानंतर सुद्धा ते तुझ्याशी एकदम नॉर्मल वागतायत, अशी आधीसारखी चिडचिड करत नाहीये. म्हणजे नक्कीच त्यांच्या मनात काहीतरी आहे. पण मग आता काय करायचं ठरवलंयस? मी आता असं काहीतरी करणार आहे त्यामुळे ही गोष्ट प्रूव्ह होईल की विशालचं माझ्यावर प्रेम आहे. वेळेवरती उपचार झाले म्हणून तिचा जीव वाचला. मॅडम, तुमच्या मुलीला आता जीवनाचं महत्व समजायला हवं, कळायला हवं तिला हे सगळं. डॉक्टर, आता तुम्हीच तिला समजावून सांगा. ती माझं काहीच ऐकत नाही. अशा केसेस मध्ये सायकोलॉजिस्टची मदत घेणं गरजेचं असतं.
बाबा पण ती कोणाशी बोलूकच तयार नाही. हे बघ बाळा, जसं पेशंटला बरं करणं हे आपलं काम आहे, तसंच त्या पेशंटच्या आरोग्यासाठी समुपदेशन देणं हे सुद्धा आपलं काम आहे. आणि मला असं वाटतं की तू हे करू शकतेस. तू बोलून घे त्या पेशंटशी. मी आलो. तुम्ही काळजी नका करू. हा, मी येईल. कसं वाटतं आता? खावा सोलत मला. अगो जग खूप सुंदर आ ताज जगण्यासाठी. जी व्यक्ती सोबत हवी ती सोबत नसेल तर अगो प्रेम महत्वाचं असतं, पण त्यासाठी आपल्या जीवाचा त्याग करणं या खूप चुकीचा. एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून गेली किंवा दुःख झाला म्हणून आपला जग संपत नाही ना. आयुष्य आपला, पण त्याच्याशी जोडली गेलेली आपली माणसं, आपले आई वडील सगळ्यात जास्त महत्वाचे असतात. त्यांच्या अपेक्षांचा, त्यांच्या भावनांचा आदर करू कळत की नाही. प्रेम महत्वाचा असता, पण त्या जर आपल्या नशिबातच नसेल तर मग हे काय करू शकतो आपण? कधी कधी गोष्टी आपल्या नशिबातच नसतात. मग आपल्याला किती त्रास झाला तरी नशिबापुढे आपण कायव नाही करू शकत. आपल्या नशिबातच ज्या गोष्टी नाही आहेत त्याचा पाठलाग करणं योग्य नाही. आपल्या माणसांचा प्रेम, आपल्या आई वडिलांचा प्रेम हे ह्या प्रेमापेक्षा जास्त महत्वाचं असतं. तुझं सगळं म्हणणं समजलंय मला. फक्त एक मुद्दा नाही पटला. तू असं म्हणालीस की एका व्यक्तीमुळे जग संपत नाही, पण माझ्या बाबतीत ते खरं आहे. माझं जग संपलंय, थांबलंय. तुम्ही थांबवून ठेवलाय. प्रत्येक वेळी आपल्या खावा तसाच घडावा असा अट्टास असणं गरजेचं नाही. कधी कधी आपल्याला हवं त्यापेक्षा समोर जर चांगला येला तर त्या ऍक्सेप्ट करू खोया. मी राऊंडला जात आहे. सरस्वती, का वागतेस तू असं? तुझ्या या वागण्याने त्रास होतोय मला, हे का कळत नाहीये तुला? डॉक्टर फोन उचल. का खैतरी बघल्यासारखं वाटतं. खय बघलंय तर आठवणार नाही. रांदी
स्वतःच्या डोक्या किती ताण दिया त्या का तिच्या ना म्हणजे मी तुमका ना खंयतरी बघल्यासारख्या वाटता म्हणजे खंय बघले ना ता आठवणार नाही पण खंयतरी बघल्यासारखं वाटतं नक्की. हा मी फेमस माणूस आहे ना. तुम्ही टीव्हीत बघितलं टीव्हीत काम करता तुम्ही? हा बरेच कार्यक्रम करतो ना मी. मला सांगा तुम्ही न्यूज चॅनलवर मला बघितलं नाही ना? नाही नाही पण नक्की खंय बघले काय करताय तुम्ही सांगा. नक्की काय करतो म्हणजे नीट असं सांगता येणार नाही हो. सांगा हो या काहीतरी सांगा. नाही लाज कशाला करताय. काय बोललाय का तुम्ही? म्हणजे लाज वाटेल मलाच म्हणजे माझं मोठे पण स्वतःच्या तोंडाने सांगायला मला लाज वाटेल ना. वा 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 मी सांगतोय. रमाकांत सर मी ओळखताय का? मी एका चांगलंच ओळखतोय. चोर हा चोर पप्पू चोर. नाही 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 मी चोर नाही. मी चोरी करायला नाही आलो. मी डॉक्टरला म्हणजे माझ्या मानलेल्या बहिणीला भेटायला आलोय. राजा एका हाकलून दे व्हायचो. एक मिनिट बाला तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. तुम्ही पण माझ्या बिरादरीतले आहात का? रमाकांत सर तुम्ही पण चोर असाय? ए राजा काय काय बोलतोस तू? तुका तर मी सोडूच येत नाही. तू 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 चोर तू 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 राजा मी सांगतोय एका तू हसून हकलून दे. तू चोरी करू गेलाय हा. ए ए ए तू चल नाही नाही मी डॉक्टरला भेटल्याशिवाय इथून जाणारच नाही. डॉक्टर तुला काय? अरे या का मी सोडूच नाही. ए चोरा. रमाकांत सर तुम्ही खय त्याच्या पाठवून जाताय. इरा तू पुन्हा विचित्र वागतेस. अगं काय आहे तुझ्या डोक्यात सांग तरी. एक्झॅक्टली यार तू आम्हाला सांगितलं तर आम्ही मदतच करणार आहे ना. तेच नाही. ए इरा बोलणे जल्दी. ए इरा इरा यारी काय वागते अशी. ए इरा 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 तू असं टेन्शन नको देऊ बरं आम्हाला. विशाल सर कुठेच? वॉर्ड मध्ये. काय झालं? काही नाही बयो तू तुझं काम कर. नाही नको. आज जे काही बोलणं होईल ते सगळ्यांसमोरच होईल. काय? ए इरा काय करते तू? दोन्ही गोळ्या लंच नंतर घ्यायच्या. ओके मी आता इथे ठेवतो. बाकी कसं वाटतंय? बरं डॉक्टर बयो मॅडम येतील ना परत. त्यांच्यामुळेच मला बरं वाटलं. त्यांनीच माझे डोळे उघडले. विशाल काय झालं सरस्वती? विशाल माझ्यासाठी तू आणलेल्या फुलांमुळे मला कळालंय की तुझं प्रेम माझ्यावर आहे. तुझं उत्तर मला मिळालंय. त्यामुळे मी तुला ऑफिशियली विचारते. माझ्यासोबत लंच डेटवर येशील? यार रोमांटिक आहे. प्यार करने के लिए ना जिगर चाहिए. पण आता विचार कर काय आन्सर देतात ते इम्पॉर्टंट आहे. लंच डेट. मस्करी करतेस तू?
इरा, मस्करी करण्याची ही वेळ नाही आणि जागाही नाही. विशाल, मी मस्करी करत नाही. मी तुला सिरियसली आणि जेन्युइनली विचारते, माझ्यासोबत लंच डेटवर येशील? ती सांगतच नाहीये ना काही त्यांना. मी विचारले. कोणतं काम केलं का तुला? तुम्ही काय कोणी चक्कर दिलं ना? तू माझं काय नाव घेते? तू बघितलंस ना बघ. रोजीला सांग ना यार. काय झालं सरस्वती? तुझ्या समोर हे सगळं घडतंय तरी तू गप्प आहेस का? कशासाठी? सरस्वती, मला माहितीये तुलाही तितकाच त्रास होतोय जेवढा मला होतो. तुझ्या डोळ्यातल्या भावना वाचता येतात मला. सरस्वती, तू फक्त एकदा बोल, फक्त एकदा बोल, हे सगळं संपून जाईल. आपल्यातला दुरावा देखील संपेल. नियतीने आपल्यातला दुरावा आणला. मनात किती पण आणला तरी नियतीच्या पुढे आपण काहीच नाही करू शकत. तर इरा माझी सख्खी बहीण नसली तरी तिला दुःख देऊन मी माझं सुख नाही बघू शकत. या सगळ्यात माझं काय? तिचं खूप प्रेम हवं तुमच्यावर. तुम्ही खूप खुश राहाल तिच्यासोबत. तिच्या प्रेमाचा स्वीकार करा माझ्यासाठी. विशाल, लंच डेट जातोय ना आपण लंच डेटवर? ठीक आहे, जाऊया आपण.